नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की प्लांटेशन कसं करायचं. आता हिवाळा जवळ आलेला आहे, तर आपण बरेच प्लांट्स नर्सरीमधून घेऊन आणत असतो. तर हे प्लांट्स कसे लावायचे, त्याची लवकर ग्रोथ झाली पाहिजे, यासाठी आपण काय करू शकतो. आजकाल अंगण छोटं असते, त्यामुळे आपण बरेचसे प्लांट्स हे पॉटमध्येच लावण्याचा प्रयत्न करतो, कारण खाली लावायसाठी जागाच उरलेली नाही आहे. तर हे प्लांट्स कसे लावायचे आणि त्यासाठी आपण काय काय वापरू शकतो. हे बघा, छोटे छोटे प्लांट्स, अगदी छोटे छोटे प्लांट्स लावले होते. एकदम सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे. मस्त फुलं आलेले आहेत, सुंदर अशी फुलं आलेली आहेत. अशा प्रकारे त्याची ग्रोथ होण्यासाठी आपण काय करू शकतो. जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघूया, व्हिडिओकडे वळूया आता आपण. हे प्लांट अगदी छोटीशी फांदी लावली होती, खूप छान ग्रोथ झालेली आहे. याला छान पारंब्या पण आलेल्या आहे खाली. सगळ्याच लोकांना प्लांटेशनची आवड असते असं नाहीच, काहींना खूप जास्त वेळ असते. तर अशाच लोकांसाठी हा व्हिडिओ असं समजा. काही लोकांना खूप आवडते झाडं लावायला. मला पण झाडांची खूप आवड आहे, त्यामुळे मी कुठली पण फांदी आणून घरी लावत असते. या झाडाची पण मी छोटीशी फांदी आणलेली होती. अगदी सुंदर झालेलं आहे, छान उंच वाढलेलं आहे. अगदी 2-3 पानं होते त्याला, आता छान झालेलं आहे. हे प्लांट पण मी त्याच पद्धतीने लावलं आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगणार आहे. खूप छान ग्रोथ होते आणि खूप फास्टमध्ये ग्रोथ होते. अशा प्रकारे माझे प्लांट्सची सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे. हे पण क्रोटॉन आहे, याची पण ग्रोथ छान झाली. अगदी छोटीशी फांदी होती एका झाडाची, तर तीची छान अशी ग्रोथ झालेली आहे आणि सुंदर प्लांट तयार झालेला आहे. याचं पॉट मी तयार केलेल्या पॉट पैकीच आहे. हे मॉपच्या रिफिलचं पॉट आहे आणि हे आहे टर्किश टॉवेलचं पॉट. याचे व्हिडिओ मी टाकलेले आहे, माझ्या चॅनलवर टाकलेले आहे. इथले पण झाड छान ग्रोथ झाली आहे यांची. हा पण टर्किश टॉवेलचाच पॉट आहे. हे पॉट मी बऱ्याच वर्षापूर्वी तयार केलेलं होतं आणि त्याच्यात हे सुंदर प्लांट लावलेलं आहे. अशा प्लांट पॉटमध्ये मी मेहंदीचं प्लांट लावलेलं आहे. याची पण छान ग्रोथ झालेली आहे. हे इथे पण छोटे छोटे, अगदी छोटे छोटे पॉट आहे, त्याच्यामध्ये हे मेहंदीचे प्लांट लावलेले आहे. हे ऑक्सिजन प्लांट आहे, हे पण मी त्याच पद्धतीने लावलं आहे. पण समजा तुम्ही घरी खत तयार करू शकत असाल तर ते खत घरच्या घरी आपण कसं तयार करू, त्याचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी टाकलेला आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघूया आता काय काय करायचं. तर मी घेतला एक सुंदर असं प्लांट पॉट. तुम्हाला जे हवं असेल ते प्लांट पॉट घ्या. त्यानंतर मी एक सळाक घेतलेली आहे, तिला छान गॅसवर गरम करून घेते आहे आणि मग तिच्या मदतीने मी कुंडीला 4 ठिकाणी छिद्र करते आहे. अशा प्रकारे मी छिद्र करते आहे की छोटे छोटे, जेणेकरून त्याच्यातून फक्त पाणी निघून जाईल, माती निघणार नाही. अशा प्रकारे मी कुंडीला छोटे छोटे छिद्र करून घेतलेले आहे. त्यानंतर सर्वात खाली मी गिट्ट्या, गोटे असेल किंवा कुठलं पण छोटे छोटे कुंडी फुटलेली, त्याचे पार्ट्स असतील मातीच्या कुंडीचे किंवा कुठले पण गोटे असेल तर ते खाली टाकायचे, जेणेकरून आपण जे वरून पाणी टाकतो झाडाला ते खालून निघून गेलं पाहिजे. त्यासाठी मी खाली गोटे टाकते आहे. त्यानंतर त्याच्यावरती माती टाकते आहे, काळी. ही माती आमच्या आजूबाजूला ओपन स्पेस आहे, तिथूनच आणलेली आहे. माती ही शेतीची जमीन असल्यामुळे इथलीच माती छान आहे. तर अशा प्रकारे माती टाकून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी वाळू टाकते. वाळू यासाठी की मुळांना जे आहे जागा मिळते पसरायला. माती चिकट असल्यामुळे
थोडीशी वाळू मिक्स केली तर झाड लवकर वाढते. त्यानंतर थोडीशी परत माती टाकायची. त्यानंतर तुम्ही जर नर्सरीमधून प्लांट आणलं असेल तर त्याची कॅरी बॅग काढून घ्यायची आणि ते मातीसोबतच पॉटमध्ये टाकायचं. आणि जर फांदी लावायची असेल तर परत थोडीशी माती टाकून द्यायची आणि नंतर फांदी लावून आजूबाजूनी परत वाळू टाकायची. मी आता हे नर्सरीतलं झाड असल्यामुळे कॅरी बॅग काढली आणि मातीसोबत ते ठेवलं. आजूबाजूला माती टाकली आणि वरून थोडीशी जाड वाळू टाकलेली आहे आणि वरून थोडेसे मी गोटे ठेवून देते म्हणजे पाहायला पण छान दिसते. आणि पाणी टाकलं की माती बाहेर उडत नाही. अशा प्रकारे छान प्लांटेशन आपल्याला करता येईल आणि लवकर त्याची ग्रोथ होईल. अशा प्रकारे काही दिवसातच प्लांटला छान अशी नवीन पानं आलेली आहे. आणि आता बघू घरगुती खत कसं तयार करायचं. घरातील कचऱ्यापासून, वेस्ट वस्तू ज्या असतात त्यापासून आपण घरी खत तयार कसं करू शकतो. मी एका टबमध्ये माती घेतलेली आहे. थोडीशी पहिले मातीचा थर टाकायचा, त्यावर थोडीशी वाळू टाकायची आणि त्यामध्ये जे आपण केळं खातो त्याचे साल असतात किंवा कांदा असतो कांद्याचे साल असतात, आलू चिरल्यावर आलूचे साल निघतात किंवा कुठला पण भाजीपाला चिरल्यावर त्याचा जो कचरा निघतो तो इथे टाकायचा. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळे प्लांट असतात त्याचा पण पाला निघतो तर तो पाला पण याच्यामध्ये टाकायचा. त्याचप्रमाणे जास्वंद असेल, जास्वंदाचे फुलं ते दुसऱ्या दिवशी गळूनच पडतात तर ते पण याच्यामध्ये टाकून द्यायचे. मी यामध्ये शेंगाचा कचरा टाकला होता त्यामुळे शेंगाचं वेल आलेलं आहे इथे. आणि वरून मातीचा थोडा थोडा थर टाकत जायचा. पुन्हा वाळू, माती असं थोडा थोडा थर टाकत जायचा आणि त्यामध्ये कचरा पण टाकत जायचा आणि पाणी टाकायचं जेणेकरून तो कचरा त्या मातीमध्ये सडून जाईल आणि छान असं खत तयार होईल. अशा प्रकारे छान असं खत तयार झालेलं आहे. या खतामध्ये लावलेल्या झाडांची ग्रोथ खूप छान होते. तुम्हाला अगदी छोट्या छोट्या पॉटमध्ये जर प्लांट्स लावायचे असतील तर याचा वापर नक्की करा. तुमचे प्लांट्स खूप सुंदर होतील आणि मी पण याचा वापर जास्तीत जास्त करते म्हणून प्लांट्सची ग्रोथ खूप छान होते. आणि हे खत नॅचरल असल्यामुळे झाडांना कुठल्याच प्रकारचं नुकसान पोहोचत नाही आणि आपण हे खत घरच्या घरी एकदम फ्रीमध्ये तयार करू शकतो. तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा.